आज बघूया मऊ टम्म काटोकाट फुगलेल्या चपातीसाठी काही टिप्स। कणकेचा गोळा घेऊन पुरी एवढा लाटला, त्याला तेल लावलं आणि पीठ टाकलं त्याच्यावर। छान पीठ लावून झाल्यानंतर एक फोल्ड केला, त्याच्यावरती पुन्हा तेल लावलं, पीठ टाकलं आणि त्रिकोणी आकारात चपाती बंद करून घेतली आणि चपाती लाटून घेतली। लाटतेवेळी चपाती खूप जास्त साईड पलटायच्या नाही। खूप वेळा साईड पलटून चपाती लाटली तर चपाती फुगत नाही। 2-3 वेळा साईड पलटून चपाती लाटायची। चपाती भाजते वेळी सुद्धा खूप जास्त साईड पलटून चपाती भाजायची नाही। 2-3 वेळा साईड पलटायची आणि चपाती भाजायची। खूप वेळा साईड पलटून चपाती भाजली तर चपाती कडक होते। बघा कशी छान टम्म काटोकाट चपाती फुगलेली आहे। चपाती भाजत आल्यानंतरच त्याला तेल लावायचं। आधी जर तेल लावलं तर चपाती व्यवस्थित भाजत नाही, कच्ची राहते। आणि खूप सुंदर चपात्या झालेल्या आहेत। बघा चपातीसाठी कणिक भिजवल्यानंतर कमीत कमी अर्धा तास तरी कणिक झाकून ठेवायची आणि छान मऊ करून घ्यायची। कणिक छान मऊ करून घेतली तर चपात्यासुद्धा छान मऊ होतात। सकाळी चपाती केली तर संध्याकाळपर्यंत जशास तशी मऊ राहते। आणि बघा चपाती अगदी काटोकाट टम्म फुगलेली आहे। तर या टिप्सने चपाती एकदा बनवून बघा।